हॉटेल सारखी पनीर बुर्जी घरी? कढईतले तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालायचं. आता 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालते. मीठ घालायचंय. दहा ते 12 पाकळ्या बारीक केलेला लसूण. कांदा व्यवस्थित रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साधारणपणे 4 ते 5 मिनिटे मला इथे कांदा भाजण्यासाठी लागली आहे. कांदा थोडा थोडा बाजूला करून मध्ये आपल्याला 2 चमचे बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन छान भाजलं गेलं आहे. 2 ते 3 मिनिट भाजण्यासाठी लागली आहेत. एक मोठा बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आहे. मी इथे अर्धी वाटी ताजा हिरवा वाटाणा घालते. वाटाणा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. आता एक एक करून मसाले घालूयात. हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, आणि धनापूड घालायची. मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे. मसाले व्यवस्थित भाजले गेले आहेत. पनीर घालूया. मी इथे 1.5 लिटर दुधाचं घरी केलेलं पनीर वापरते. तुम्ही मार्केटमधलं पनीर वापरणार असाल तर ते पनीर खिसून घ्या. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वरून अर्धी वाटी पाणी घालून 5 ते 6 मिनिटे झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये 1-2दा हलवत राहायचं म्हणजे पनीर कढईला चिटकणार नाही. ऑलमोस्ट रेडी आहे. थोडंसं बटर घालून 1 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. वरून घालायची बारीक कापलेली कोथिंबीर. चटपटीत पनीर भुर्जी तयार आहे. मी ब्रेड सोबत खाणार आहे. तुम्ही कशा सोबत खाणार कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत स्वतःचीही.